नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मागील 4 दिवसांपासून पावसानं नाशिक जिल्हाभरात उघडीप घेतली असली तरी भाजीपाला दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे। मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली, त्यामुळे भाजीपाला दरांमध्ये तब्बल 20 ते 30 रुपयांची वाढ झाली। शहरात सर्वाधिक सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड या तालुक्यांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो। मात्र याच भागात मागील आठवड्यात पावसानं थैमान घातल्यानं शेतातील भाजीपाला पूर्णतः सडून गेला, त्यामुळे शेतातून भाजीपाला काढणं देखील कठीण झाल्यानं नाशिकच्या छोट्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये भाजीपाला कमी प्रमाणात येत असल्यानं गेल्या आठवड्यात 80 रुपयांना मिळणारे वांगे आता 120 ते 140 तर 25 रुपयांना मिळणारी मेथीची जोडी आता 60 रुपयांना खरेदी करावी लागते। त्यामुळे नागरिकांना भाजीपाला दरवाढीला सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय। मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे या भाजीपाला दरांमध्ये वाढ झाली असल्याचं देखील भाजी विक्रेत्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता घरातील किचनचं बजेट देखील बिघडल्यानं गृहिणींकडून नाराजी व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।